स्वामी समर्थ. अक्कलकोट स्वामी समर्थांचे स्तोत्र चला तर आपण वाचूया. ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थास नमः. ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भवहरणा नमन माझे साष्टांगी. नंतर नमिले श्री सरस्वती जगतमाता भगवती ब्रह्माकुमारी विनापती विद्यादात्री विश्वाची. नमन तेसे गुरुवया सुखाभिमान सद्गुरुया स्मरुनी त्या पवित्र पायी चित्तशुद्धी झाली. थोर ऋषीमुनी संतजन बुद्धगण आणि सज्जन करुणी त्यासी नमन ग्रंथरचना आरंभली. श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुनी तुमच्या पवित्र पाया स्तोत्र महात्म तुमचे गावया प्रारंभ आता करीतो मी. नाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या मात्यापित्याचे कोणालाच ठाऊक नाही. साधे अंदाज मात्र अनेक. त्यांच्या जन्मसंबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानुनी प्रत्येकाने समाधान मानावे. म्हणे उत्तर भारतीय एका स्थानी घनदाट कर्दळीच्या वनी स्वामी प्रकटले वारुळातुनी लाकूड तोड्याच्या निमित्ताने. कुऱ्हाडीचा घाव बसूनी त्याचा राहिला कायमचा वन. आगली ती अवतार खून प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी. एका भक्ताने केला पक्ष स्वामी तुमची जात कोण. तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समाधानी. मी यजुर्वेदी ब्राह्मण नाव माझे नुसिंह भान काश्यप गोत्र राशी मीन ऐसे स्वामी म्हणाले. खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे. ईश्वरी करणीची कारणे आपण काय शोधावी. दत्तात्रेया तुम्ही निरांकार निघून नरदेह तरीही केला धारण. सकल भूप्रदेश केला पावन आपल्या चरण स्पर्शाने. नंतर स्वामी निघाले तिथुनी तीर्थयात्रेसी केले प्रयाण. दत्तात्रेयाने प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरून पाहिले. दत्त वास्तव जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरनार तेथेच गेले अगोदर. नंतर फिरले इतरस्त. यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगलवेढ्याशी आले. तेथे थोडे दिवस राहिले दामादींच्या गावात. काही काळ गेला तिथे पूर्णवत्याचा प्रभाव कळला. जनसमुदाय भजनी लागला. साक्षात करी यतीच्या पुढे अक्कलकोट वास्तवाचे झाले ठिकाण. अखेरपर्यंत तिथेच राहून अनंत लीला दाखवल्या. तेज पुंज शरीर गोमटे सरळ नाशिका कान मोठे. आजान बाहू कोपीन छोटे दिगंबर असती अनेकदा. स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रेयाचे 3 अवतार यापूर्वीचे गुरुचरित्रे वर्णिले. पहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपादवल्लभ निसुर सरस्वती हे तिसरे नाव शुभ. गांगनापूर दर्शन देवधुलप जागृत देवस्थान तेथे होणी साक्षात्कार पहावसी येती चौथा अवतार. अक्कलकोट पुण्यभूमी थोर तेथे प्रत्यक्ष दत्तवसे. अक्कलकोटी नित्य राहून अखात गूढ लीला करून भक्ताशी साक्षात्कार देऊन गुप्त झाले अनेकदा. नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखवले नाना. शेवटी करावा श्रमयाचना लागले स्वामी चरणाशी. स्वामी सर्व साक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार. कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाविले दासांना. त्यांनी सेवा केली त्यांची कुळे पावन झाली. जन्मोजळीचे पापे जळाली पुण्यराशी मिळाल्या. सप्तपुरुषाची करणी अकात वाणी गुढ निविदात. झाल्याविन कृपाप्रसाद अर्थ त्यांना समजेना. स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे. अर्थ काढावे तितके थोडे त्यात भविष्य असे भरलेले. जाणणारे तेच जाणती घेती त्यांच्या संकेताची पचिती. त्यांचा दोष उमजे चित्ती का अर्थपोत होईना. कोणाला पादुका दिसल्या कोणाला वाहिला लाखोळ्या. कोणाला मस्तकी मारेला पायातल्या वहा नाही. त्यांच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे. कोणा पुत्र कोणा सोनेनाने कोणी जीवनदानही दिले त्यांनी. अनेकांच्या व्याधी केला दूर अनेकांना दाखवले चमत्कार. अनेकांच्या शिक्षा थोर केला त्यांनी अनेकदा. सर्व काही अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्मज्ञानी म्हणून हवा त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना. न सांगता सर्व जाणिले ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले. लोण्याहून मृत्यू हृदय द्रवले दुःखी कष्टी जीवांसाठी.
दयेचा अथांग सागर, भक्तासाठी परम उदार, अनेकाचा केला उद्धार, दुप्रदेश दीक्षा घेऊन. स्वामी राया दत्तात्रेया, तुमच्या कृपेशी असावी छाया, हीच प्रार्थना तुमच्या पायी मागणे नाही आणखी. मजरवी होता कृपादृष्टी, दत्तमय भासे सर्व सृष्टी, सुख संपत्तीची होईल वृष्टी, सकल सिद्धी लाभती. ऐसी श्रद्धा माझ्या मनी, उपजली आहे आता म्हणून, मिठी घातली तव चरणी, धाव पाव समर्था. तुमची करुणी केसी सेवा, हे मज ठाऊक नाही देवा, ओळखीनी माझा भोळा भाव, वरदस्त ठेवा मस्तकी. संसार तापो पोळलो भारी, दूर करा ही दुःखे सारी, तुमच्या विण माझा केवारी, अन्न कोणी दिसेना. तुमचे पाय माझ्या काशी, पंढरपूर सर्व तीर्थे उशी, आहेत तुमच्या चरणापाशी, मग यात्रेत जाऊ कशाला. अक्कलकोटचे समर्थ स्वामी, रमवून जातात त्यांच्या नामी, ब्रह्मा विष्णू शिवधानी, सर्व भक्ती पोचे. स्वामी समर्थाची मूर्ती आठवावी, त्यांच्या पायी दुर्श्रद्धा ठेवावी, आणि आपली भावना असावी मनोभावे एसिकी. पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी, उगीच कशाला भ्यावे मी, काहीच पडणार नाही कमी समर्थाच्या दासासी. भाग्यवान जे लागले भजनी, वादविवाद गेले पंडितांनी, मग एकमुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता. वेदांताचा अर्थ लाविला, पंडिताचा ताडा मिळवला, भाविक भक्तास दिधला धीर, अनेक संकटी. स्वामी तुमचे चरित्र आगळे, अर्थंगी अलौकिक जगा वेगळे, त्यात प्रेमाचे सागर सांडले, धन्य धन्य त्यांना उमजले ते. बाळप्पा चोळप्पाशी सर्वांनी, लहान थोड्या अधिकारांनी, गरिबापासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती. जे तुमच्या भजनी लागले, त्यांचे कल्याण झाले, हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने. पुढे सगळ्या लीला संपले खेळ, ताताटुतीची आली वेळ. स्वामी म्हणजे परब्रह्म, केवळ परब्रह्मात मिळाले. शके 1800 बहुधान्य संवत्सरी, चैत्रवद्य त्रयोदशी मंगळवारी, पूर्ण घटिका 3ऱ्या प्रहरी. स्वामी गेले निजधामा, बोलता बोलता झाला अंतकाल, प्रकृती झाली चलबिचल, क्षणात पापण्या झाल्या अचल, निर्जावधी झाले निगमन. वचनवृत्तीसाठी निर्णयानंतर 5वा दिवस शनिवार, स्वामी प्रकटले निलगे बाहेर, दिले दर्शन भाऊसाहेबांशी. ऐसा अति दत्त दिगंबर, संपून आपला अवतार, निजधामा गेला निरंतर, भक्त झाले पोरके. बातमी जेव्हा सर्वत्र प्रसरली, जनता शोकाकुळ झाली, सर्व भक्तमंडळी हळहळली, अन्न पाणी सुचेना, गावोगावची भक्तमंडळी अनंत कोटी गोळा झाली. समंताची समाधी पाहिली आपल्या सासू नयनांनी, 4था अवतार संपला तरी चैतन्यरूपी तिथेच राहिला. अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रता प्राप्त झाले. अजूनही जे ती समाधी दर्शना, त्यांच्या व्याधी आली विवेचना, संकट आली दुःखी नाना, स्वामी दूर करतात. ह्याचे असे असंख्य दाखले अनेकांनी अनुभवले, म्हणून महाराजांची पावले आपणही वंदूया. नम्र होनी चरणी, कळकळे करूया विनवणी, स्वामींना यावी करुणा, म्हणून प्रार्थना त्याची करूया. जय जय दत्त अवधूता, अक्कलकोट स्वामी समर्था, सद्गुरू दिगंबरा भगवंता, दया करी गा मजवरी, अनेकांच्या संकटी आला धावनी, आता माझी प्रार्थना ऐकून समर्थदाया देई दर्शन, दूर लोटू नको मला. व्यवहार मी जगतो जीवन, अनेक पापे घडली हातून, तव नामाचे होते विस्मरण, क्षमा याची असावी, सद्गुरुराया कृपा करावी, तुमची सेवा नित्य घडावी, ऐसी बुद्धी मजला द्यावी, पापे सर्व पळाली, सुखाचो हवे जीवन ऐहिक, धनदौलत मिळावे पौत्रसोख, गृहसोख आणि वाहनसोख, अति सद्गती लाभावी, तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा, म्हणून याचना करतो देवा, उदारमानाने वर द्यावा आणि तथास्तु बोलावे. तुमची होता कृपापूर्ण, जीवन माझे होईल धन्य, म्हणून आलो तव चरणा.
म्हणून आलो तव शरण दत्तराया दयानधा. मी एक मानव सामान्य, तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करतो वाचन. दान द्या तुमच्या कृपेने, वेडीवाकडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा. वरदहस्त नित्यमस्तकी ठेवा हीच करी विनंती. शके 1899 वर्षी चैत्र मासी शुक्ल पक्षी शुभ रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली. स्वामीचे चित्र ठेवून पुढ्यात किंवा स्वामीच्या एखाद्या मठात बसून ही पोथी वाचावी मनात इच्छा सफल होई. माणिक प्रभू, साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर एका तत्वाचे 3 आविष्कार, भेद त्यात नसे मुळी. एकासी करता भक्ती तिघांनी पावते ती, ऐसी ठेवली आपली वृत्ती पोथी नित्य वाचावी. या पोथीचे करता नित्य पठण प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न, करतील सर्व मनोरथ पूर्ण. सत्य वाचाही. श्री अक्कलकोट स्वामी श्री समर्थापरमस्तु शुभभवती. ओम शांती शांती. श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्मम संपूर्णम. श्री स्वामी समर्थ भक्तगणो, आपण अक्कलकोट स्वामीचे हे स्तोत्र, ही कथा, ही कहाणी वाचली. तुम्हाला ऐकून खूपच आनंद झाला असेल. श्री स्वामी समर्थ.